लागली होती ही तर मोठा होता का बाय कुठे बाहेर जायचं होतं का तिकडे जा तू कुठे चंद्रे काय मी काय म्हणतो मी काहीतरी गोष्टी ऐकल्या म्हणलं काय ऐकलं काहीच नाही काय नाही ते आमच्या गोष्टी होत्या रे तुमचंच ना मग काय काय ऐकलं तू मी सांगेन नंतर तुला काय सांग मी काय म्हणतो मला ड्युटीवर उशीर होतोय मग मला ताई साहेबांकडे जायचंय काय ऐकलं नाही ना तू नाही काहीच नाही ऐकलं मी सांगेन तुला बर माय कसं म्हणणं होतं काय? माय काहीच म्हणलं नाही मांग सांग जय बा इकडे येऊ नका काय झालं राग आलेला आहे तुमच्यावर का म्हणून माझी चुकीला असताना तुम्ही मला फासावरती चढवलं हो तसं नाही हे तुमच्या बाबांनीच मला सांगितलं होतं आबासाहेबांनी बाबांनी हो आज ना उद्याला परवा तुम्ही या प्रॉपर्टीचे मालक व्हा हो मग तुम्ही या गोष्टीसाठी योग्य आहेत किंवा नाही ही परीक्षा घेण्यासाठी आम्ही हे कट रचला होता हो ही तुमची आम्ही परीक्षा घेत होतो तुम्ही त्या परीक्षेत पास झाले बरं का एवढंच नाही अहो खोट बोलून मी तुमच्या गळ्यापर्यंत फाशी आणली तरी सुद्धा तुम्ही झुकले नाही आणि गुन्हा मान्य केला नाही म्हणजे तुमच्या इच्छाशक्ती सुद्धा प्रमाण आहे तुम्ही आबासाहेबांच्या परीक्षेत पास झाला आबासाहेबांनी तुम्हाला नंदनवन या ठिकाणी मला घेऊन जाण्यास सांगितलं आहे नंदनवन हो नंदनवन या ठिकाणी गेल्यानंतर दिवसभराचा जो त्रास असतो ताण असतो तो हा फार कमी होतो तुम्हाला त्या गोष्टीचं सुद्धा ज्ञान असणं आवश्यक आहे हो सरदा माझ्यासोबत हो चला बघा त्या ठिकाणी बिजली तर काही सापडणार नाही पण दुसरी वस्तू तुम्हाला भेटेल लक्षात तुम्ही चला या ठिकाणी आपण आलो याला म्हणतात नंदनवन या ठिकाणी इथली सैनिक